नमस्कार मंडळी, मी ममता वानकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत अशी चवळीची भाजी, जी रोजच्या जेवणाला एक वेगळीच चव देणारी भाजी आहे। सगळ्यांनाच आवडणारी आणि पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत तर अप्रतिमच लागते। ही झणझणीत चवळीची भाजी अगदी परफेक्ट प्रमाणात कशी बनवली जाते ते आज आपण बघूयात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी सोपी आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे, म्हणून पटकन वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचे, त्यानंतर घालायचे 2 छोटे चमचे राई, 1 छोटा चमचा जिरं, 5 ते 6 कढीपत्ते, 2 तेजपत्ते, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 सुक्या लाल मिरच्या। आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचे, मस्त असा खमंग आणि हलकासा खरपूस रंग येईपर्यंत नीट परतवून घ्यायचे। आता यामध्ये घालायची 1 चमचा आले लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 छोटा चमचा धने पावडर, पाव चमचा जीरा पावडर, अर्धा छोटा चमचा हळद, 2 चमचे घरगुती मालवणी मसाला। पुन्हा एकदा आपण हे मिश्रण व्यवस्थित परतवून घेऊया। आता यामध्ये 1 बाउल चवळी घालून घ्यायची आहे। तर त्यासाठी चवळी व्यवस्थित पाण्याने धुवून स्वच्छ करून घ्यायची आणि साधारण तासभर भिजवत ठेवायची आहे। 1 चिरून घेतलेला बटाटा देखील घालायचा आहे, 4 ते 5 कोकम घाला आणि आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। मी ते थोडीशी घट्टच भाजी बनवते, पण जर तुम्हाला रस्स्यासारखी करायची असेल तर थोडं जास्त पाणी घालू शकता। तुम्ही इथे बघू शकता की मस्त असा लालसर रंग आलाय। आता हे आपण असं साधारण 20 मिनिटं शिजू देऊयात। तर त्यासाठी आता आपण यावर झाकण घालून घेऊयात। आता 20 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशी भाजी शिजली आहे। बऱ्यापैकी आपली भाजी आता घट्ट झाली आहे। तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट देखील घालून घ्यायचंय आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे। मस्त अशी परतवून घेऊयात आणि आपली झणझणीत चवळीची भाजी बनून तयार आहे। गरमागरम सर्व करा आणि भाजीचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत। धन्यवाद।